नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी परिणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बारामुल्ला जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर हल्ला, 1 जवान शहीद, 2 दहशतवादी ठार. बारामुल्लाची घटना आणि गुरदासपूरच्या संशयित हालचालींच्या पार्श्वभूमीवर मनोहर पर्रीकरांनी घेतली तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक. इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून केरळमध्ये 6 जणांना अटक. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर. मराठवाड्याला पावसानं झोडपलं, शेतीचं अतोनात नुकसान, पुरात वाहून अनेकांचा मृत्यू. मराठवाड्यातली बहुसंख्य धरणं भरली, अनेक धरणांचे दरवाजे उघडले, आजूबाजूच्या गावांना पुराचा धोका, प्रशासन सतर्क. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची शासनाकडे मदतीची याचना. उद्या औरंगाबाद इथं होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित. केवळ आर्थिक निकषांवरच आरक्षण दिलं गेलं पाहिजे, राज ठाकरे यांची भूमिका. राज्यातलं फडणवीस सरकार सर्वच पातळ्यांवर ठरलं अपयशी, विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप. आणि कोलकाता क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचं न्यूझीलंडसमोर 376 धावांचं आव्हान. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांनी काल रात्री केलेल्या हल्ल्यात 2 दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं. मात्र यावेळी झालेल्या चकमकीत एका जवानाला हौतात्म्य पत्करावं लागलं, तर 3 जवान जखमी झाले आहेत. काल रात्री 10:30च्या सुमाराला काही दहशतवाद्यांनी गोळीबार आणि ग्रेनेडचा मारा करत सीमा सुरक्षा दलाच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याला सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडला. या चकमकीत 2 दहशतवादी ठार झाले असून सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला वीरमरण आलं आहे. या कारवाईत राष्ट्रीय रायफल्सचे 2 जवान जखमी झाले असून सध्या स्थिती नियंत्रणात असल्याचं लष्कराच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. या हल्ल्याच्या वेळी काही दहशतवादी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले असल्याची शक्यता असून त्यांचा कसून शोध घेण्यात येतोय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक यांनी या हल्ल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना दिली आहे. दरम्यान पंजाबमधल्या गुरदासपूर इथल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर संशयास्पद हालचाली निदर्शनाला आल्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी काल रात्री गोळीबाराच्या फैरी झाडल्या, पण नंतर मात्र तिथे भटके प्राणी असल्याचं स्पष्ट झालंय. या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक घेऊन परिस्थितीबाबत चर्चा केली. इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या संशयावरून 6 जणांना राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकानं केरळमध्ये काल रात्री अटक केली आहे. या 6ही जणांना आज एर्नाकुलम इथल्या एनआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज लेह आणि कारगिलच्या 2 दिवसीय दौरा करणार आहेत. या दौऱ्यात गृहमंत्री विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची तसंच प्रतिनिधी मंडळं आणि सामाजिक संस्था यांची भेट घेऊन जम्मू काश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. बीड जिल्ह्यातल्या वडवणी शहराजवळ शेरीतांडा इथं लग्न समारंभातल्या जेवणातून विषबाधा झालेल्या 50 जणांना उपचारानंतर आता घरी सोडण्यात आलं आहे. संध्याकाळी 4 वाजता सुमारास जेवणानंतर काही जणांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर तातडीनं या सगळ्यांना उपचारांसाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता या सर्वांची प्रकृती स्थिर असल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मराठवाड्यातल्या बहुतेक जिल्ह्यांना गेल्या 3 दिवसात पावसाचा जोरदार तडाखा बसला असून लाखो हेक्टर पीक पाण्यात गेलं आहे. तर पावसामुळे जनजीवनही पूर्णतः विस्कळीत झालं आहे. काही भागात आता पावसाचा जोर कमी झाला आहे, मात्र बीड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पुण्याहून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला पाचारण करण्यात आलं आहे. यात 32 जवान आणि 4 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. नांदेडमध्ये बोळेगाव इथं मांजरा नदीच्या पात्रात 3 व्यक्ती अडकल्याची प्राथमिक माहिती असून बचाव कार्य सुरू झालं आहे. मांजरा धरणाच्या क्षेत्रात पाऊस कायम असल्यानं धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पालकमंत्री पंकजा मुंडे आज जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. लातूरमध्ये पुरात अडकलेल्या 2 व्यक्तींची काल रात्री एनडीआरएफच्या जवानांनी सुटका केली. पुराचं पाणी ओसरल्यामुळे औसा तुळजापूर मार्ग आता सुरू झाला आहे, तर जिल्ह्यातल्या तावरजा मध्यम प्रकल्पाचे 15 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदी पात्रातल्या पाण्यात वाढ झाली आहे. उस्मानाबादमध्येही आता पाऊस थांबला असून गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातले 123 लघु प्रकल्प आणि तेरणा, रुईभर, वाघोली हे मोठे प्रकल्प भरून वाहू लागले आहेत. अकोला आणि परभणी जिल्ह्यातही काल रात्री जोरदार पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून 37,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये देखील अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. यंदा परतीच्या मुसळधार पावसानं लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे सर्वेक्षण करण्याऐवजी सरसकट प्रत्येक शेतकऱ्याला सरकारनं मदत करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असं खासदार सुनील गायकवाड यांनी लातूरमध्ये सांगितलं. गायकवाड यांनी मांजरा धरणाच्या पाणी पातळीची तसंच मुरुड परिसरात झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. हातातोंडाशी आलेलं पीक अतिवृष्टीमुळे वाया गेलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज असल्याचं मत त्यांनी पाहणीनंतर व्यक्त केलं. राज्य मंत्रिमंडळाची नियमित होणारी बैठक उद्या औरंगाबाद इथं होणार आहे. फडणवीस सरकारची मराठवाड्यातली ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक आहे. या बैठकीत मराठवाड्याचा विकास तसंच गेल्या 3 दिवसांपासून मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे झालेलं नुकसान याबाबतीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. आरक्षणामुळे समाजात दरी निर्माण होते, त्यामुळे कोणत्याही आरक्षणाला माझा ठाम विरोध आहे अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल ठाण्यात मांडली. पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मी जातपात मानत नाही, मला ती कळत नाही असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. आर्थिक निकषांवर आरक्षण दिलं असतं तर हे प्रश्नच निर्माण झाले नसते. आजवर मराठा राज्यकर्ते सत्तेवर होते, मग मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला. सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा असताना आरक्षणाचा गाडा अडला कुठे असा सवालही त्यांनी यावेळी केला. अॅट्रॉसिटी कायद्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असल्यामुळे त्यात तातडीनं बदल करण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. पाकिस्तानी कलाकारांबद्दल सुरू असलेल्या वादासंदर्भात त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली. मला एक गोष्ट कळत नाही, ह्या देशावरती इतकं सगळ्या गोष्टी चालू असताना, संकट आलं असताना, आपले जवान मारले जात असताना, पाकिस्तानी कलावंतांना जेव्हा आपण चालते व्हा म्हणून जेव्हा सांगितलं, आपल्या देशातले नतद्रष्ट कला आणि हे काय, कला आणि तुमची काय देश, कला आणि देश कसं काय वेगळं ठेवणार? आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार जम्मू काश्मीरमधल्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केल्याचं वृत्त आहे. अॅट्रॉसिटी कायदा आणि अंमलबजावणी या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या कलिना इथं राज्यस्तरीय एकदिवसीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भारतीय सामाजिक विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक सुखदेव थोरात यांनी अनुसूचित जाती जमातींवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात शासनानं श्वेतपत्रिका काढावी, दिवसेंदिवस मागासवर्गीयांवर अत्याचाराचं प्रमाण वाढत असल्यामुळे अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा असं मत व्यक्त केलं. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सवर्णांतर्फे विरोधी तक्रार दाखल केली जाते, त्यामुळे मागासवर्गीयांना न्याय मिळायला विलंब होतो आणि तक्रारींची सत्यता पडताळावी असं मत राज्य अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती CL थूल यांनी व्यक्त केलं. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं नागपूरमधल्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आज विदर्भ राज्याच्या अभिरूप विधानसभेचं कामकाज सुरू झालं आहे. या अभिरूप विधानसभेत विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधले 62 प्रतिरूप आमदार सहभागी झाले असून मुख्यमंत्रीपदी वामनराव चटप तर विरोधी पक्षनेतेपदी राम नेवले काम पाहत आहेत. या विधानसभेच्या शेवटच्या सत्रात उद्या स्वतंत्र विदर्भासाठीच्या पुढल्या आंदोलनाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती चटप यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली. राज्यातलं फडणवीस सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं आहे अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापूर इथं केली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून
राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्यांची गरज आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. कोपर्डी अत्याचार प्रकरण तसंच मराठा आरक्षण प्रश्नावर सरकार वेळकाढूपणाचं धोरण अवलंबत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. दारूबंदी, ओला दुष्काळ, आरक्षण, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तसंच कायदा सुव्यवस्था या मुद्द्यांवर येत्या विधिमंडळ अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. इतर देशांप्रमाणे भारतातही पत्रकारिता क्षेत्रात मोठे बदल होतील असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. ते सातारा जिल्ह्यातल्या कराड इथं उभारण्यात आलेल्या अद्ययावत पत्रकार भवनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. आगामी काही वर्षांमध्ये मुद्रित माध्यमातली पत्रकारिता बंद होईल, त्यामुळे आता पत्रकारांना डिजिटल पत्रकारिता आत्मसात करावी लागेल असं ते म्हणाले. कराडमधलं पत्रकार भवन पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून उभारण्यात आलं आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भारतानं पर्यावरण बदलावरील पॅरिस कराराला औपचारिकरित्या मान्यता दिली. या कराराच्या प्रस्तावावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली. त्यानंतर संयुक्त राष्ट्र राजदूतांचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या करार विभागाचे प्रमुख सॅन्टियागो विलाल्पांडो यांच्याकडे सुपूर्द केला. भारताच्या या भूमिकेचं संयुक्त राष्ट्रांसह अमेरिका तसंच फ्रान्सनं स्वागत केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद दिले आहेत. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी कोझिकोडे इथं घोषणा केली होती. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती. आतापर्यंत 61 राष्ट्रांनी या कराराला मान्यता देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र करारातील तरतुदींनुसार जागतिक उत्सर्जनाच्या 55% वाटा असलेल्या 55 राष्ट्रांनी कराराला मान्यता दिल्यावरच हा करार अंमलात येईल. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी नंदुरबारला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपा जिल्हा पदाधिकारी, शिक्षक परिषदेचे पदाधिकारी आणि अन्य सदस्यांसोबत चर्चा केली. यावेळी खासदार डॉ. हिना गावित आणि माजी मंत्री विजय गावित उपस्थित होते. रत्नागिरीतला जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्प रद्द करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाची हाक दिली आहे. रत्नागिरीत या प्रकल्पाविरोधात आंदोलनाला सुरुवात झाली असून धरण आणि उपोषणाच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात येत आहे. मच्छीमार प्रकल्पग्रस्त हे या आंदोलनात सहभागी झाले असून गुजरातहून सुद्धा काही आंदोलक सहभागी झाले आहेत. भारतात कुठेही अणुऊर्जा प्रकल्प नको अशी भूमिका या आंदोलकांनी मांडली आहे. धरणा आंदोलनात सहभागी होऊन शिवसेनेनं या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 2 दिवस हे आंदोलन सुरू राहणार असून या आंदोलनात शिवसेनेचे आमदार राजन साळवी सहभागी झाले आहेत. प्रकल्प रद्द होईपर्यंत शिवसेना या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचं साळवी यांनी सांगितलं. तसंच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार विनायक राऊत हे आज या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. इतर मागासवर्गीय प्रवर्गातल्या 346 जातींना एकत्र करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात येईल असं आश्वासन भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी कोल्हापुरात दिलं. शहरात आयोजित केलेल्या आघाडीच्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. समाजातल्या 58% इतर मागासवर्गीयांना 27% आरक्षण मिळायला हवं, मात्र प्रत्यक्षात ते 19%च मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले. इतर मागासवर्गीयांसाठी क्रीमी लेअरची अट रद्द करण्यात यावी, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करून अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी आघाडी पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. समाजाचं संघटन वाढवण्याच्या दृष्टीनं आपण राज्यभर दौरा करत असून विभागवार बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. महिला शक्ती एक झाली तर जगातील हिंसा संपायला वेळ लागणार नाही. विनोबा भावे यांच्या जय जगत यासाठी निसर्गातील सर्वच घटक अहिंसात्मक आणि शांतीपूर्ण मार्गाने परिवर्तन घडवू शकतील असा विश्वास ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या कृष्णमल जगन्नाथन यांनी व्यक्त केला. महात्मा गांधी जयंती अर्थात विश्व अहिंसा दिनानिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशन, एकता फाउंडेशन ट्रस्ट भोपाळ आणि इंटरनॅशनल गांधी इन्स्टिट्यूट ऑफ नॉन व्हायलन्स अँड पीस मदुराई यांच्या वतीनं जळगावमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी कृष्णम्मल जगन्नाथन बोलत होत्या. भारतासह 23 देशातील 200 महिला या परिषदेला उपस्थित आहेत. सहभागी देशातील महिलांनी आणलेली मुठभर माती
एकात्मतेचं प्रतीक म्हणून घंगाळ्यात एकत्र करून परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. गांधी विचारांना अंगीकारून कार्य करणाऱ्या जगभरातील निवडक 50 महिलांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. जगभरातून आणलेल्या मातीला गांधी म्युझियमच्या प्रांगणातील मातीत मिसळून तिथं वटवृक्ष लावला जाणार आहे. सुप्रसिद्ध नृत्यांगना शमा भाटे यांच्या पीड पराई जाने दे या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांनी सीताफळ उत्पादनातून आपली आर्थिक स्थिती मजबूत करावी, या फळ शेतीसाठी सरकार त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन खासदार संजय धोत्रे यांनी काल शेगाव इथं दिलं. महाराष्ट्र सीताफळ उत्पादक प्रशिक्षण आणि संशोधक संघानं आयोजित केलेल्या सीताफळ कार्यशाळा प्रदर्शनात ते बोलत होते. राज्य कृषी संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं. कृषी क्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञांनी या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात सीताफळाचं विक्रमी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यभरातले सीताफळ उत्पादक या कार्यशाळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परंपरेनं फळभाज्यांचा व्यापार करणाऱ्या बागवान समाजानं आता बदलत्या काळानुसार शेती, उद्योग आणि तंत्रज्ञान शिक्षणाची कास धरावी असं आवाहन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काल सोलापुरात केलं. बागवान टाइम्स आणि बागवान शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या बागवान उद्योगरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. वातावरणात होणारे बदल, अनिश्चित पाऊस आणि यामुळे शेती व्यवसाय अडचणीत येत असताना बागवान समाजानं शेतीपूरक व्यवसाय तसंच सेवा सुविधा पुरवणाऱ्या व्यवसायांवर भर द्यावा असं शिंदे यांनी सूचित केलं. युवकांनी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण घेऊन आपली प्रगती साधावी असंही ते म्हणाले. राज्यातल्या विविध उद्योगांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बागवान समाजातल्या गुणवंत व्यावसायिकांना शिंदे यांच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात समाजासाठी व्यावसायिक मार्गदर्शन पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आलं. महात्मा गांधीजींचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत या हेतूनं रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड इथल्या बापू शेठ या तरुणानं गांधीजींच्या विचारांची शांती रथयात्रा सुरू केली आहे. रत्नागिरी शहरातल्या जयस्तंभापासून काल गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सुरू झालेली ही रथयात्रा सुमारे 1200 किलोमीटर्सचा प्रवास करून येत्या 8 तारखेला सेवाग्राम इथं पूर्ण होईल. गांधी जयंतीच्या दिवशी सुरू झालेली ही पहिलीच रथयात्रा असल्याचं शेठ यांनी दूरदर्शनशी बोलताना म्हटलं आहे. जीवन जे आहे, उदात्त जीवनमूल्य समाजाला दिलेली आहेत, त्या जीवन मूल्यांची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. शांती, प्रेम, बंधुभाव, अहिंसा या विचारांचा जागर करत ही यात्रा जाणार आहे. सौर ऊर्जा यात चिरंतन उपलब्ध ऊर्जेचा वापर वाढत जावा आणि तिचं महत्त्व लोकांना कळावं या उद्देशानं औरंगाबाद इथं 3 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित केलेल्या या कार्यशाळेचा काल समारोप झाला. या कार्यशाळेत सोलर पॅनल कसं तयार करावं, लिथियम बॅटरी कशी बनवतात याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. कधीही न संपणाऱ्या सौर ऊर्जेवर वाहनं चालवल्यास पर्यावरणाचं रक्षण होईल आणि पेट्रोल डिझेल सारख्या इंधनांचा कमी वापर झाल्यामुळे परकीय चलनाची बचत होईल असं इम्पिरियल सोसायटी ऑफ इनोव्हेटिव्ह इंजिनियर्स या संस्थेचे उपाध्यक्ष प्रवेश मित्तल यांनी सांगितलं. या कार्यशाळेत आयोजित केलेल्या इलेक्ट्रिकल सोलर वेटकल या स्पर्धेत 4 राज्यांमधल्या 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेविषयी संयोजक अविनाश बंगाळे यांनी सविस्तर माहिती दिली. या वर्कशॉपमध्ये आम्ही डिझाईन कसे बनवायचे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकमध्ये पॅनेल कसे बनवायचे, सोलार पॅनेल कसे बनवायचे व लिथियम बॅटरीचे कशी तयार होते, त्याचा यूज कसा करायचा, सोलार पॅनेल कसे यूज करायचे, त्याचे युजेस, नंतर जे पर्यावरणाला धोका होत आहे आजच्या युगात ते कमी करण्यासाठी सोलार व्हेकलची चॅम्पियनशिप घेतली जाते. त्यासाठी हे सोलार वर्कशॉप घेण्यात आलेले आहे. कोलकाता इथं सुरू असलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या 4थ्या दिवशी आज भारताचा दुसरा डाव 263 धावांवर आटोपला. त्यामुळे न्यूझीलंड समोर आता विजयासाठी 376 धावांचं आव्हान उभं ठाकलं आहे. कालच्या 8 बाद 227 या धावसंख्येत 36 धावांची भर घालताना वृद्धिमान साहा यानं आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
तर भुवनेश्वर कुमारनं 23 धावा करत त्याला मोलाची साथ दिली. साहा 58 धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडतर्फे बोल्ट, हेनरी आणि सँटनर यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. उपाहारापर्यंत न्यूझीलंडनं आपल्या दुसऱ्या डावात एकही गडी न गमावता 55 धावा केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बारामुल्ला जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर हल्ला, 1 जवान शहीद, 2 दहशतवादी ठार. बारामुल्लाची घटना आणि गुरदासपूरच्या संशयित हालचालींच्या पार्श्वभूमीवर मनोहर पर्रिकरांनी घेतली 3ही दलांच्या प्रमुखांची बैठक. इसिसशी संबंध असल्याच्या कारणावरून केरळमध्ये 6 जणांना अटक. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज लेह आणि कारगिलच्या दौऱ्यावर. मराठवाड्याला पावसानं झोडपलं, शेतीचं अतोनात नुकसान, पुरात वाहून गेलेल्या अनेकांचा मृत्यू. मराठवाड्यातली बहुसंख्य धरणं भरली, अनेक धरणांचे दरवाजे उघडले, आजूबाजूच्या गावांना पुराचा धोका, प्रशासन सतर्क. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची शासनाकडे मदतीची याचना. उद्या औरंगाबाद इथं होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित. केवळ आर्थिक निकषांवरच आरक्षण दिलं गेलं पाहिजे, राज ठाकरे यांची ठाम भूमिका. राज्यातलं फडणवीस सरकार सर्वच पातळ्यांवर ठरलं अपयशी, विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप. आणि कोलकाता क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचं न्यूझीलंडसमोर 376 धावांचं आव्हान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.